चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे आपल्या पेपर विश्लेषण PYQ सिरीज मधला तिसरा दिवस। आणि आज आपण बघणार आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती, जी परीक्षा 2024 ला झाली होती। ठीक आहे, तो पेपर आपण काय करणार आहे, आज त्याचं ॲनालिसिस करणार आहे, त्याचं विश्लेषण करणार आहे। ओके, सुरुवात करूया आपण। बघा, पहिला प्रश्न, विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा। कुठला शब्द दिलेला आहे आपल्याला? विजिगीषु। ठीक आहे, हा अलंकारिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? विजयी झालेला, पर्याय दिलेला आहे, पराभूत झालेला, चमत्कारिक, जिंकण्याची इच्छा करणारा। ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, याचा जो अर्थ आहे तो आहे जिंकण्याची इच्छा करणारा किंवा जिंकण्याची इच्छा धरणारा, त्याला काय म्हणायचं? विजिगीषु। ठीक आहे, आणि हा अलंकारिक शब्द आहे। इथे एक गोष्ट आणखी मी तुम्हाला सांगेल की अलंकारिक हा शब्द शुद्ध लेखनासाठी विचारलेला आहे, हे अलंकारिक नाही। काय? अलंकारिक। मूळ शब्द अलंकार आहे आणि मूळ शब्दाला जेव्हा इक प्रत्यय लागतो तेव्हा त्या शब्दाच्या सुरुवातीचा जो शब्द असतो त्याच्या मात्रेमध्ये वाढ होत असते। अलंकारिकचं अलंकारिक होते, अचा आ होतो। लक्षात आलंय का? म्हणून अलंकारिक हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, शुद्ध लेखनासाठी विचारलेला आहे पोलीस भरतीला। आणि विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा अर्थ मग आहे जिंकण्याची इच्छा धरणारा किंवा जिंकण्याची इच्छा करणारा। ठीक आहे, नेक्स्ट। चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा। बघा, अलंकारिक शब्दावर 2 प्रश्न आलेले आहेत। चुकीची किंवा चुकीचा अर्थ असणारी अलंकारिक शब्दाची आपल्याला जोडी बघायची आहे। बघा, याच्यामध्ये एक डॅश दिलेले नाहीत त्यांनी। ठीक आहे, पिंडीवरचा विंचू, थोरांच्या आश्रयास असलेली दृष्ट व्यक्ती। अगदी बरोबर आहे। ठीक आहे, थोर व्यक्ती ज्या असतात समाजामधल्या, त्यांच्या आश्रयाला काही व्यक्ती राहतात आणि त्या व्यक्ती समाजातील इतर व्यक्तींना त्रास देत असतात, त्याला आपण अलंकारिक शब्दामध्ये पिंडीवरचा विंचू म्हणतो। ठीक आहे, मग हे त्या पिंडीच्या आश्रयाने राहून, म्हणजेच त्या थोर व्यक्तीच्या आश्रयाने राहून समाजातील इतर व्यक्तींना त्रास देत असतात। ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे। ही जी जोडी लावलेली आहे ही अगदी बरोबर आहे। पाप्याचे पितर, अत्यंत पापी व्यक्ती, ही मात्र चुकीची जोडी आहे। पाप्याचे पितर या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अत्यंत कृश व्यक्ती, ज्याला आपण काय बारीक व्यक्ती, हाडकुडी व्यक्ती, ठीक आहे, ज्याच्या शरीरावर मांसच नाही, ठीक आहे, अशी व्यक्ती, कृश व्यक्ती, त्याला पाप्याचे पितर म्हणतात। पापी व्यक्तीला पाप्याचे पितर म्हणत नाहीत। ओके, आणि म्हणून ही चुकीची जोडी आहे आणि हेच आपलं अर्थात उत्तर असणार आहे। ठीक आहे, आपण बाकीचे शब्द पण बघू। पडत मूर्ख, शिकलेली पण मूर्ख व्यक्ती। ठीक आहे, तर जी व्यक्ती शिकलेली आहे परंतु मूर्ख आहे, मूर्खासारखी वागते, तिला पडत मूर्ख म्हणतात। आणि पडत मूर्ख हा शब्द तुम्हाला रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकमध्ये बघायला मिळेल। ठीक आहे, तर पडत मूर्ख हे सुद्धा बरोबर आहे अगदी। नरसिंह, उग्र, उम्र नाही आहे, ते उग्र आहे, उग्र व पराक्रमी व्यक्ती, हे सुद्धा अगदी बरोबर आहे। नरसिंहाचा अवतार माहिती आहे तुम्हाला। ठीक आहे, उग्र आणि पराक्रमी व्यक्ती, तर हे याच्यामधलं चुकीचा अर्थ असणारी जोडी आहे पाप्याचे पितर, आणि त्याचा योग्य अर्थ काय? कृश व्यक्ती, अत्यंत बारीक, पातळ, ठीक आहे, अंगावर मांस नसलेली व्यक्ती। ठीक आहे, चला नेक्स्ट। बघा, ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयंगम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, इथे श्रू आहे, नैऋत्य, रस्व, ठीक आहे, त्याच्यानंतर नैऋत्यमध्ये सुद्धा रफार पाहिजे। ठीक आहे, या शब्दांमध्ये
एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ठीक. मग या सर्व शब्दांमध्ये आपल्याला जोडाक्षरांची संख्या मोजावी लागेल. जी जी जोडाक्षर आहेत त्याला मी वलयांकित करतो. ज्ञानामृत, ज्ञा हे जोडाक्षर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मृ हे जोडाक्षर नाही, लक्षात घ्या, कारण त्या म मध्ये रू आहे. अंतःकरण याच्यामध्ये सुद्धा कुठलंही जोडाक्षर नाही. उद्दिष्ट याच्यामध्ये मात्र दोन जोडाक्षर आहेत, एक उद्दी आणि हे दुसरं ष्ट. दी आणि ष्ट हे दोन जोडाक्षर आहेत. हृदयंगम याच्यामध्ये सुद्धा कुठलंही जोडाक्षर नाही. सहस्त्राक्ष याच्यामध्ये मात्र दोन जोडाक्षर आहेत, एक स्त्रा आणि दुसरं क्ष. ठीक आहे. श्रवणेंद्रिय इथे श्र हे सुद्धा जोडाक्षर आहे आणि हे द्री हे सुद्धा जोडाक्षर आहे. श आणि र, द आणि र. ठीक आहे. शृंगार इथे मात्र कुठलंही जोडाक्षर नाही. नैऋत्य मध्ये हा त्य जोडाक्षर आहे. रस्व मध्ये हे दोन्हीही जोडाक्षर आहेत. ठीक आहे. मग एकूण जोडाक्षराची संख्या किती झाली? 3, 3, 6 आणि 1, 7, 8, 9 आणि 10. आणि म्हणून बी 10 हे काय आपलं उत्तर आहे. लक्षात घ्या, क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरं आहेत. यांचे पाय मोडून लिहिले तुम्ही तर ती विशेष संयुक्त व्यंजने असतात, परंतु पाय मोडून जर आपण लिहिली नाही तर ती जोडाक्षर असतात. कारण क्ष म्हणजे क अधिक श अधिक अ आणि ज्ञ म्हणजे द अधिक न अधिक य अधिक अ. ठीक आहे. मग कमीत कमी दोन व्यंजनामध्ये एक जोडाक्षर जेव्हा मिसळते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो? जोडाक्षर. मग इथे दोन व्यंजनामध्ये एक स्वर आहे म्हणून क्ष हे जोडाक्षर आहे. द न य तीन व्यंजनामध्ये एक स्वर आहे म्हणून ज्ञ हे सुद्धा जोडाक्षर आहे. हे विशेषतः लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणखी विद्यार्थी गडबड कुठे करतात? त्र मध्ये. ठीक आहे. लक्षात आलंय का? श्र मध्ये पण हे श अधिक र आहे. ठीक आहे. हे सहस्त्रामध्ये त आणि र पण आहे. स त र आणि आ असे तीन इथे वर्ण एकत्र आलेले आहेत. ओके. आणि म्हणून आपलं उत्तर आहे 10. चला नेक्स्ट. प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही? बघा, प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचे 4 प्रकार आहेत. गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. ठीक आहे. तर प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचे प्रकार कोणते आहेत? ठीक आहे. विकल्पबोधक आहे, प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्यय आहे. परिणाम बोधक सुद्धा प्रधानत्व सूचक मध्येच येतं आणि न्यूनत्व बोधक सुद्धा प्रधानत्व सूचक मध्ये येतं. कारण बोधक मात्र येत नाही आणि हेच आपलं उत्तर आहे. हे कारण बोधक जे आहे गौणत्व सूचक उभयन्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्ययामध्ये 2 किंवा अधिक प्रधान वाक्य जोडलेली असतात. प्रधान वाक्य म्हणजे जे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. ठीक आहे. मग प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्यय 2 किंवा अधिक प्रधान वाक्य जोडतात आणि त्याचे 4 प्रकार आहेत. समुच्चय बोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणाम बोधक. ठीक आहे. आणि गौणत्व सूचक उभयन्वयी अव्यय जी असतात ती एक प्रधान आणि इतर एक किंवा अनेक गौण वाक्यांना जोडतात. ठीक आहे. आणि मग या गौणत्व सूचकचे 4 प्रकार आहेत. स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. ठीक आहे. मग इथे कारण बोधक हे गौणत्व सूचक उभयन्वयी अव्यय आहे आणि तेच ठीक आहे प्रधानत्व सूचकचा प्रकार नाही आणि म्हणून सी नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाच्या बद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येते. या नियमात बसणारा जोड शब्द कोणता? ठीक आहे. बघा आता ऍक्च्युअली इथे पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे असा शब्द पाहिजे. खरा नियम तो असा आहे. ठीक आहे. पण कोणत्याही व्यंजनापुढे पहिल्या 5 वर्गातील जर अनुनासिक आलं तर त्या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच्याच वर्गातलं अनुनासिक येऊन जेव्हा संधी होतो तेव्हा त्या संधीला आपण ठीक आहे काय म्हणतो? अनुनासिक संधी म्हणतो. आणि त्या संधीमध्ये जगन्नाथ हा शब्द येतो. कोणता शब्द येतो? जगन्नाथ. बघा त्याचा जर विग्रह केला आपण जगत अधिक नाथ, काय झालेलं आहे इथे? त या पहिल्या 5 वर्गातल्या व्यंजनाच्या पुढे न हे अनुनासिक आलेलं आहे आणि म्हणून
या तच्या ऐवजी या तच्या वर्गातलंच अनुनासिक येते. मग तच्या वर्गातलं अनुनासिक नच आहे. मग हा न आणि हा न, ठीक आहे, हे एकत्र मिसळतात आणि इथे तुम्हाला नचं जोडाक्षर डबल न बघायला मिळतं. ठीक आहे, आणि जगन्नाथ हा शब्द तयार होतो. तर इथे तचा न येतो. तचा काय होतो? न होतो. कारण या तच्या वर्गातलं अनुनासिक आहे न. तच्या वर्गातलं अनुनासिक आहे न. ओके, यस. चला नेक्स्ट. मग अनुनासिक संधीचं उदाहरण आहे जगन्नाथ. जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा. या वाक्यातील कृदंत ओळखा. बघा, कृदंत कशाला म्हणतात? कृदंत म्हणजे काय? तर कृदंत म्हणजे धातू साधित. कृदंत म्हणजे काय? धातू साधित. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये जेवताना कधी बोलू नये, आपल्याला धातू साधित कोणता आहे, ठीक आहे, ते बघायचं आहे. धातू साधित कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आता बघा या वाक्यामध्ये कोणकोणती धातू साधित आहेत. जेव हा मूळ धातू आहे, त्याला ताना हा प्रत्यय लागलेला आहे, हा एक शब्द आहे, धातू साधित आहे. आणि बोल हा मूळ धातू, त्याला उ प्रत्यय लागलेला आहे. हे दोन शब्द धातू साधित आहेत. आणि तुमच्या असंही लक्षात येते की बोलू नये हे संयुक्त क्रियापद आहे, हे धातू साधित, हे सहाय्यक क्रियापद. पण बोलू हा शब्द आपल्याला पर्यायात दिलेला नाही आणि त्यामुळे आपलं उत्तर असेल जेवताना. आणि म्हणून जेवताना हा शब्द काय आहे? या वाक्यातील धातू साधित आहे. ठीक आहे, कृदंत आहे. धातू साधितांना संस्कृतमध्ये कृदंत म्हणतात. कृत आणि अंत, हा कृदंत शब्द कसा बनलेला आहे? कृत आणि अंत, अंती क्रियावाचक शब्द. ठीक आहे, तचा द होतो आणि तो दंत होतो. ठीक आहे, तचा काय होतो? तच्या वर्गातलं तिसरं व्यंजन येते द. तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे कृदंत. ठीक आहे, मग कृत शब्द येतात अंती. ठीक, आणि मग त्याला काय म्हणतो आपण? धातू साधित क्रियावाचक शब्द येतात कृत शब्द म्हणजे. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय मग? जेवताना. इथे बोलू हे सुद्धा धातू साधित आहे, कृदंत आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम ओळखा. काय ओळखायचं आपल्याला? शाखामृगचं विरुद्ध लिंगी नाम. आधी शाखामृग म्हणजे काय? तर शाखामृग म्हणजे वानर, माकड, कपी, मरकट. ठीक आहे, हे शाखामृग त्याला समानार्थी शब्द आहेत. मग याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? वानरी, हरिणी, सारिका, मृगी. तर अर्थातच वानर म्हणजे शाखामृग आणि त्याच्या विरुद्ध लिंगी, ठीक आहे, स्त्रीलिंगी शब्द वानरी. आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर येणार. एक नंबरचा पर्याय काय येणार? आपलं उत्तर येणार. ओके, आता बघा, हरिणी तुम्हाला माहिती आहे. सारिका, सारिका म्हणजे काय? सारिका मैनेला पण म्हणतात, सारिका कोकिळेला पण म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मृगी, मृग याचा स्त्रीलिंगी शब्द मृगी, हरण, हरिणी, तसं मृग, मृगी. ठीक आहे, मग आपलं उत्तर आहे शाखामृगच्या स्त्रीलिंगी वानरी, कारण शाखामृग म्हणजे वानर. ओके, यस. नंतरचं बघा, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तोळे या शब्दातील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. लक्षात घ्या, एखादं नाम असेल किंवा सर्वनाम असेल, त्याचा एक वचन किंवा अनेक वचन असेल आणि त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसेल, म्हणजे एक वचनी किंवा अनेक वचनी नाम आणि त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसेल, तर त्याची विभक्ती असते प्रथमा. ठीक आहे, मग इथे तोळा हा एक वचनी आहे आणि तोळे हा अनेक वचनी शब्द आहे आणि याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही आणि म्हणून याची विभक्ती आहे प्रथमा. याची विभक्ती काय आहे? प्रथमा. ठीक आहे, मी प्रथमा, आम्ही प्रथमा, तू प्रथमा, तुम्ही प्रथमा. तसं तोळा प्रथमा, तोळे सुद्धा प्रथमा.
ठीक आहे, याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, ए वगैरे प्रत्यय घ्यायचा नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. एकवचनी किंवा अनेक वचनी नामाला जर कुठलाही प्रत्यय नसेल, नामाला सर्वनामाला, तर त्याची विभक्ती काय असते? प्रथमा असते. आणि आता इथे एक लक्षात घ्या, तोळे या शब्दाची विभक्ती प्रथमा आहे, बरोबर आहे. मग इथे तुम्हाला या शब्दाचा कारकार्थ किंवा उपपदार्थ सुद्धा सांगता आला पाहिजे. मग बघू आपण. तोळे सोने खरेदी केले. तोळे या शब्दाचा संबंध सरळ क्रियापदाशी येत नाही, सोने या दुसऱ्या शब्दाशी येतो. त्यामुळे इथे कारकार्थ असणार नाही. जर एखाद्या नामाला सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असेल आणि त्याचा क्रियापदाशी संबंध येत असेल, ठीक आहे, तर त्याला आपण कारकार्थ म्हणतो. इथे क्रियापदाशी संबंध येत नाही, इतर शब्दाशी येतो. आणि जर इतर शब्दाशी संबंध येत असेल तर त्याला आपण उपपदार्थ म्हणतो. कारण क्रियापद हे मुख्य पद असते आणि बाकीची पदं ही उपपद असतात. मग त्या उपपदार्थ म्हणजे उपपद आणि अर्थ, इतर शब्दाशी संबंध आल्यानंतर त्यातून काय अर्थ व्यक्त होतो. ठीक आहे, मग इथे उपपदार्थ येणार. तोळे या शब्दाचा उपपदार्थ असेल परिमाण. काय असेल? परिमाण. कारण ते परिमाण दाखवते, युनिट दाखवते, एकक दाखवते. लक्षात आले का? म्हणून इथे उपपदार्थ काय येईल? तोळेची विभक्ती प्रथमा आहे आणि उपपदार्थ आहे परिमाण, युनिट, एकक. ठीक आहे, कारण अलीकडे पोलीस भरतीला लक्षात घ्या कारकार्थ उपपदार्थ विचारतात. ठीक आहे, विद्यार्थी काय करतात, फक्त विभक्ती ओळखता आली की झालं. त्यातही द्वितीय चतुर्थीमध्ये कन्फ्युजन आहेच बऱ्याच जणांचं. ठीक आहे, पण आता एवढ्यावर भागणार नाही, स्पर्धा वाढलेली आहे. लक्षात घ्यायचं, आपल्याला विभक्ती तर ओळखता आलीच पाहिजे, पण कारकार्थ आणि उपपदार्थ सुद्धा ओळखता यायला पाहिजे. ओके, यस. तर प्रथमा विभक्ती आहे आणि उपपदार्थ विचारला तर परिमाण आहे. नेक्स्ट, उपमान म्हणजे बघा आता काय पर्याय दिले आहेत आपण बघू. तसं मी उपमान उपमेय तुम्हाला स्पष्ट करून सांगतोच. वर्णन केलेली वस्तू, ठीक आहे, त्याला उपमान म्हणत नाहीत. उपमेयाचे साम्य याला म्हणता येईल आपल्याला, कारण उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये साम्य असते म्हणूनच त्यांची तुलना केली जाते. बरोबर आहे. ज्याची तुलना करतात ते उपमेय असते, ज्याच्या सोबत तुलना करतात, ठीक आहे, तो शब्द, ती व्यक्ती, वस्तू, गोष्ट, ती काय असते? उपमान असते. जसं आपण मुख चंद्र म्हणतो, मग मुखाची तुलना चंद्रासोबत केलेली आहे. मग इथे मुख हे उपमेय, चंद्र हे उपमान, कारण त्या दोघांमध्ये साम्य आहे असं कवीला वाटते. ठीक आहे, वास्तवात काय असं ते घेणं नाही आपल्याला. ठीक आहे, परंतु उपमेयाचे साम्य म्हणजेच उपमान. ठीक आहे, एखाद्याला आपण त्याची तुलना उपमानासोबत करतो तेव्हा त्याच्यामध्ये साम्य असते, तेव्हाच ती केली जात असते. ठराविक अक्षरे शेवटी येते असं पण काही नाहीये. भाषेला मिळालेले नाद माधुर्य असं पण काही नाहीये. तर उपमान म्हणजे उपमेयाचे साम्य दाखवणारा शब्द. ठीक आहे, मग व्याख्या जर करायची तर तुलना करताना ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. इथे मात्र आपलं उत्तर आहे बी नंबरचा पर्याय. नेक्स्ट बघा, मराठी व्याकरणाचं माझं पुस्तक आहे समृद्ध मराठी व्याकरण. अवश्य वाचावं असं पुस्तक आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही जर हे पुस्तक वाचलं एकदा तर तुम्ही इतर कोणतंही पुस्तक वाचणार नाही, संदर्भ ग्रंथ म्हणूनही वापरणार नाही. एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये, ज्या भाषेमध्ये मी हे सर्व एक्सप्लेन करतो, अगदी त्याच भाषेमध्ये सर्व गोष्टी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. संपूर्ण संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी वापरला आहे त्यांना ठीक आहे, त्यांना विचारून बघा. ठीक आहे, ते विद्यार्थी इतर कुठलंही पुस्तक नंतर वाचत नाहीत. लक्षात आलं का? सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाच्या, मग ते कंबाईन बी असो, कंबाईन सी असो, पोलीस भरती असो, कुठली सरळ सेवा असो, TCS IBPS कुठली, ठीक आहे, सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. आपल्याकडे कायम संग्रही असावं असं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे? 50% सवलतीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, पुस्तकाची किंमत जी आहे ती ॲक्च्युअली 450 रुपये आहे, परंतु आपण 225 रुपये प्लस 55 रुपये पोस्टल चार्जेस असं 280 रुपयामध्ये हे पुस्तक आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. तुम्हाला जर पुस्तक लागत असेल, तुमच्या मित्रांना जर पुस्तक लागत असेल, तर माझा हा जो नंबर आहे 9850503128 या नंबरवर तुम्ही पुस्तक हवे असं मला व्हॉट्सॲपवर मेसेज टाकायचा.
ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे 280 रुपये पाठवण्यासाठी त्याचा सर्व सविस्तर मेसेज येतो. ठीक आहे. आणि तुम्हाला सुस्थितीमध्ये पुस्तक घरपोच मिळते बाय पोस्ट. ठीक आहे. चांगल्या एन्व्हलपमध्ये टाकून, कुठलेही त्याची काय म्हणता येईल तुम्हाला, खराब न होता, बरोबर आहे, चांगल्या पॉकेटमध्ये टाकून तुम्हाला फक्त 55 रुपयात ते घरपोच येते. ठीक आहे. आणि अवश्य वाचावं. म्हणजे काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो, बरोबर आहे, आणि काही ठराविक पुस्तक अख्खा महाराष्ट्र वाचतो. त्यापेक्षा काहीतरी वेगळं जर वाचायचं असेल, कारण सर्वजण जे करतात मित्रांनो, तेच तुम्ही केलं तर तुम्ही सर्वांच्या सोबतच राहणार. पण तुम्हाला काहीतरी वेगळं व्हायचं आहे. सर्वांना जी प्रश्न येतात ते तुम्हाला यायलाच पाहिजे. पण जे इतरांना येत नाहीत ते तुम्हाला जर आले प्रश्न, तर तुम्ही पुढे जाणार इतर विद्यार्थ्यांना मागे टाकून. आणि तसं जर करायचं असेल तर अवश्य हे पुस्तक वाचावं. ओके. आपल्या मित्रांना अवश्य सांगा. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक घरपोच मिळते. भारतात कुठेही, महाराष्ट्रात कुठेही अर्थातच. चला. आणि विशेष म्हणजे माझ्या 30 वर्षाच्या शिकवण्याच्या एक्सपिरियन्समधून हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर अजिबात असं कंटाळवाणं, बोजड, न समजणारं, अवघड असं वाटणार नाही. तुमच्या संकल्पना क्लिअर होतील. तुम्हाला असं वाटेल की अरे हे असं होतं का, किती सिंपल आहे हे, आपल्याला हे माहितीच नव्हतं, हे कळालंच नव्हतं, वगैरे वगैरे. ठीक आहे. चला. नंतरचं वसंत तिलका. बघा, लक्ष द्या. वसंत तिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते? वृत्त बरेच विद्यार्थी अभ्यासत नाहीत. वृत्ताचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मॅक्झिमम सर्वसाधारण विद्यार्थी वृत्त हे प्रकरण करत नाहीत. आपण अवश्य करायचं, कारण सर्वसाधारण विद्यार्थ्यांना ते जमत नाही, ते आपल्याला जमायला पाहिजे. मी आताच सांगितलं. ओके. मग आता बघा, वसंत तिलका हे अक्षरगण वृत्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. एखाद्या कवितेच्या चरणाची ओळ, ठीक आहे, जेव्हा मोठी असते त्यावेळा ती ओळ गाताना एखाद्या अक्षरावर थांबा घेतला जातो. हे थांबण्याचं ठिकाण कृत्रिम असते आणि त्यालाच यती म्हणतात. यती म्हणजे थांबण्याचं ठिकाण. ज्या अक्षरावर थांबलं जातं त्या अक्षरावर यती आहे असं म्हटलं जातं. आणि वसंत तिलका या अक्षरगण वृत्तामध्ये यती जी आहे ती असते 8व्या अक्षरावर. कितव्या अक्षरावर? 8व्या अक्षरावर. बघा, आता वसंत तिलका याच्याबद्दल आणखीन माहिती आपल्याला घ्यायची आहे. 8व्या अक्षरावर यती असते. यती म्हणजे थांबण्याचं ठिकाण, हे मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, वसंत तिलका हे अक्षरगण वृत्त आहे. वसंत तिलका हे जे आहे हे अक्षरगण वृत्त आहे. आणि त भ ज ज ग ग हे त्याचे गण आहेत. गण कोणते आहेत? गण कोणते आहेत? त भ ज ज ग ग. त भ ज ज ग ग. ठीक आहे. 4 गण आहेत आणि हे 2 ग ग म्हणजे शेवटचे 2 गुरु अक्षर आहेत. म्हणजे 4 त्रिक 12 आणि 2 14. एकूण अक्षर किती असतात एका ओळीमध्ये, एका चरणामध्ये? अक्षर संख्या असते 14. अक्षर संख्या किती असते वसंत तिलकामध्ये? म्हणजे एखाद्या ओळीमध्ये जर अक्षरांची संख्या 14 असेल, ठीक आहे, आणि ते गण 3-3चे गण म्हणजे 3-3 अक्षरांचे गट, ते जर आपण पाडले तर ते त भ ज ज ग ग असे येतात. ठीक आहे. आणि मग त्याला आपण वसंत तिलका म्हणतो. ती वसंत तिलकाची लक्षणे आहेत. ठीक आहे. तर एका चरणामध्ये 14 अक्षर असतात. गण आहेत त भ ज ज ग ग. अक्षर गण वृत्त आहे आणि यती 8व्या अक्षरावर असते. ओके. पुढे जाऊ. वनिता. बघा, आता हा शब्द जो आहे ना, हा प्रश्न जो आहे ना, याच्यामध्ये मला गडबड वाटते. तरी पण ठीक आहे, जी गडबड आहे ते सर्व मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ऍक्च्युअली स्वामिनी, कामिनी, मालिनी हे तिन्ही शब्द वनिता या शब्दाशी समानार्थी आहेत. कारण हे स्त्रियांशी संबंधित शब्द आहेत. स्वामिनी म्हणजे स्त्री होते, कामिनी म्हणजे स्त्री होते, मालिनी म्हणजे सुद्धा स्त्री होते, आणि वनिता म्हणजे सुद्धा स्त्री होते. ठीक आहे. पण यामिनी म्हणजे मात्र रात्र होते. यामिनी म्हणजे काय? रात्र. ठीक. मग माझ्या मते वनिता या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता
असा हा प्रश्न पाहिजे होता आणि मग त्याचं उत्तर यामिनी. बरोबर आहे. पण मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे कामिनी. वनिता स्त्री, कामिनी म्हणजे स्त्री आहे, समानार्थी शब्द. पण लक्षात घ्या की या स्वामिनी आणि मालिनी याचा अर्थ सुद्धा स्त्री असा होतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. मग आता समानार्थी नसलेला शब्द म्हटलं तर यामिनी, कारण यामिनी म्हणजे रात्र. पण हे तिन्ही शब्द वनिता या शब्दाला समानार्थी आहेत, ते आपल्याला वापरता येतात एकाच अर्थाने. ओके, नेक्स्ट. बहु असो सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. ठीक आहे, हे गीत कोणी लिहिले? नारायण मुरलीधर गुप्ते. ठीक आहे, यांना आपण कवी बी म्हणतो. काय म्हणतो? नारायण मुरलीधर गुप्तेंना आपण कवी बी. साने गुरुजी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, श्रीकृ कोल्हटकर, कुसुमाग्रज विवा शिरवाडकर. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? विवा शिरवाडकर. ओके, मग आता सांगा कोणी लिहिलंय? बहु असो सुंदर की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देशा. हे गीत लिहिलेलं आहे श्रीकृ कोल्हटकर यांनी. कोणी लिहिलेलं आहे? श्रीकृ कोल्हटकर यांनी. ठीक आहे, चला नेक्स्ट. खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. पत्र, पत्र म्हणजे पान. पल्लव म्हणजे सुद्धा पान. पल्लवी म्हणजे पान नाही, पर्ण म्हणजे सुद्धा पान. ठीक आहे, लक्षात घ्या. पत्र, पल्लव, पर्ण या तिन्हीचा अर्थ होतो पान. ठीक आहे, पण पल्लवी म्हणजे पान नाही. पल्लवी म्हणजे कोवळी पाने, पालवी किंवा नवीनच आलेले अंकुर असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, त्यामुळे पल्लवी हा अर्थ शब्द जो आहे हा गटात न बसणारा आहे. बाकी तीनही पत्र, पल्लव आणि पर्ण हे पान या अर्थाने आहेत. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते? ठीक आहे, विशेषण जे आहेत ते धातूपासून बनतात, नामापासून बनतात, अव्ययापासून बनतात. आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये? धातू साधित विशेषण कोणतं आहे? तर जी विशेषणं धातूपासून बनलेली आहेत. धातू म्हणजे मराठीतील मूळ प्रत्ययविरहित क्रियावाचक शब्द. जा, ये, उठ, बस, खा, पी, हस, रड, उड, पळ, धाव हे सर्व काय धातू आहेत. मग अशा धातूला प्रत्यय लागून काय होतं? बरेचदा ते धातू विशेषणाचं काम करतात, मग त्यांना आपण धातू साधित विशेषण म्हणतो. आता बघा, काळा फळा हे काळा मुळातच विशेषण आहे आणि ते गुण विशेषण आहे. पेटती काळी हे मात्र आपलं उत्तर येणार, कारण इथे पेट हा धातू आहे, त्याला ती प्रत्यय लागला आणि हा पेटती शब्द काडीबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणजे पेटती हे विशेषण आहे, काडी हे विशेष्य आहे आणि पेट या धातूपासून ते बनलेलं आहे आणि म्हणून हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पेटती, जळती. ठीक आहे, हे काय असणार आहे? धातू साधित विशेषण. 10 वया हे संख्या विशेषण आहे. ठीक आहे, सुंदर गुलाब हे पुन्हा गुण विशेषण आहे. मग आपलं धातू साधित विशेषण कोणतं आहे? पेटती काडी. पेटती काडी, उडता पक्षी, वाहता झरा. ठीक आहे, हे सर्व कशामध्ये येतात? धातू साधित विशेषणामध्ये. चला नेक्स्ट. लक्षात आलंय का? खालील पर्यायापैकी चुकीचे स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी निवडा. स्त्रीलिंगी रूपाच्या जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि या स्त्रीलिंगी रूपाच्या जोड्यामधून चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. विद्वान, विदुषी अगदी बरोबर आहे. भगवान, भगवती ही सुद्धा बरोबरच आहे. बोका, भाटी ही सुद्धा बरोबरच आहे. विधाता, विधाती हे मात्र चुकीचं आहे. विधाता या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप जे आहे ते आहे विधात्री. काय आहे? विधात्री. विधात्री हे लक्षात घ्या. विधाती नाही. दाता, दात्री, विधाता, विधात्री. ठीक आहे, विधाती नाही आणि म्हणून डी नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे, कारण ते चुकीचं आहे. कारण ते काय? चुकीचं आहे. क्लिअर? नेक्स्ट. झटकन, पटकन, पटापट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? ठीक बघा, झटकन, पटकन, पटपट, टपटप हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि मग रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार आहेत. एक प्रकारदर्शक आहे, दुसरं अनुकरण दर्शक आहे किंवा अनुकरण वाचकही तुम्ही म्हणू शकता
आणि तिसरं आहे निश्चयदर्शक. ठीक आहे. तर झटकन, पटकन, पटापट हे जे आहेत हे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. कुठले? अनुकरण दर्शक. आता हे अनुकरण दर्शक शब्द जे असतात ना, ऍक्च्युअली अनुकरण दर्शक हा अभ्यस्त शब्दाचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते आणि हे शब्द नादानुकारी असतात, ध्वनिवाचक असतात, ध्वनीशी संबंधित असतात. झटकन, पटकन, पटपट, टपटप, ठीक आहे, धो-धो, खळखळ, मुळू-मुळू, तुरू-तुरू, कडकड, गडगड, धगधग, तुमचं टिकटिक, बरोबर आहे ना? हे सर्व शब्द जे आहेत हे अनुकरणवाचक शब्द आहेत आणि ते क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतात. ठीक आहे. आणि म्हणून हे जे शब्द आहेत झटकन, पटकन, ठीक आहे, पटपट, टपटप, ठीक आहे, हे काय आहेत मग? अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. ठीक आहे. अनुकरण दर्शक जर पर्यायामध्ये नसेल तर तुम्ही त्याला रीतिवाचक पण म्हणू शकता, कारण रीतिवाचकचे 3 प्रकार आहेत: अनुकरण दर्शक, प्रकारदर्शक आणि निश्चयदर्शक. ठीक आहे. त्याच्यामधलं हे अनुकरण दर्शक आहे. ओके. नेक्स्ट, तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? बघा, विभक्तीवर 2 प्रश्न आले होते इथे. एक तर विभक्ती ओळखा आणि कारकार्थ. मी तुम्हाला सांगितलं की अलीकडे कारकार्थ, उपपदार्थ हे विचारतात. ठीक आहे. आणि हे प्रश्न ऍक्च्युअली कारकार्थ, उपपदार्थ हे राज्यसेवेला सुद्धा विचारत नाहीत, पण पोलीस भरतीला विचारतात. ठीक आहे. आणि तसंही मी विद्यार्थ्यांकडून असं ऐकलं की हा पेपर जो आहे तो थोडासा हार्ड वाटला विद्यार्थ्यांना. हार्ड वाटायला कारणच हे आहे की विद्यार्थी कारकार्थ, उपपदार्थ हे ह्या गोष्टी करतच नाहीत. फक्त विभक्ती ओळखता आले की झालं विभक्ती, असं त्यांना वाटतं. ठीक आहे. कारकार्थ. मग असे प्रश्न जर बरोबर आले ना तर आपण हजारो विद्यार्थ्यांना मागे टाकून पुढे जातो मित्रांनो. हे लक्षात घ्या. मग इथेच स्पर्धा परीक्षेची खरी मजा आहे आणि इथेच त्या स्पर्धा परीक्षेतील काय म्हणता येईल तुम्हाला मेख आहे. लक्षात घ्या. सर्वांना येते ते तुम्हाला यायलाच पाहिजे. जे इतरांना येत नाही ते तुम्हाला यायला पाहिजे. मग तुम्ही इतरांच्या पुढे जाता. मग आता बघा, कारकार्थ. पायी. आधी आपण काय करू? पायी या शब्दाची विभक्ती ओळखू. मूळ शब्द पाय आहे, त्याला ई प्रत्यय लागलेला आहे आणि पायी याची विभक्ती आहे सप्तमी. कोणती विभक्ती आहे? सप्तमी. ठीक आहे. आता सप्तमीचा मुख्य कारकार्थ काय आहे? अधिकरण. सप्तमीचा मुख्य कारकार्थ काय आहे? अधिकरण. पण पर्यायात अधिकरण आहे, पण आपलं उत्तर अधिकरण नाही, कारण सप्तमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ अधिकरण आहे. सप्तमी इतरही कारकार्थ प्रगट करते. मग कारकार्थ कसा ओळखायचा असतो? क्रियापदाशी काय संबंध आहे? मग या वाक्यात क्रिया कोणती आहे? जाण्याची. पायी गेला. जाण्याची क्रिया कशाच्या साहाय्याने झाली? पायाच्या. म्हणजे हे क्रियेचं साधन आहे आणि म्हणून आपला कारकार्थ काय? करण. सप्तमी विभक्ती करण हा कारकार्थ सुद्धा प्रगट करते. मुख्य कारकार्थ अधिकरण आहे, म्हणून विभक्ती सप्तमी असली की कारकार्थ अधिकरणच असतो असं नाही. विभक्ती प्रत्ययावरून ओळखायची, कारकार्थ क्रियापदाशी काय संबंध आहे यावरून ठरवायचा असतो. हे लक्षात घ्या. आणि म्हणून या वाक्यातील क्रिया पायाच्या साहाय्याने झालेली आहे. म्हणजे पाय हे क्रियेचं साधन आहे आणि करण म्हणजेच क्रियेचं साधन. आणि म्हणून इथे पायी या शब्दाची विभक्ती सप्तमी आहे आणि कारकार्थ करण आहे आणि डी नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ओके. यस. दीनानाथ, खिसे कापू, पहारेकरी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? ठीक आहे. बघा, ही उदाहरणं जी आहेत ही तत्पुरुष समासातील एक उपप्रकार आहे. बरोबर आहे. आणि तो आहे अलुक तत्पुरुष समास. कोणता? अलुक तत्पुरुष. अलुक याचा अर्थ काय होतो? लोप न पावलेला. काय होतं? तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्द तयार होताना पहिल्या पदाशी संबंधित विभक्ती प्रत्यय जे आहेत ते गाळले जातात आणि 2 शब्द एकत्र येतात. बरोबर आहे. पण या अलुक तत्पुरुष समासामध्ये काय होते? पहिल्या पदाला जे विभक्तीचे प्रत्यय आहेत ते लोप पावत नाहीत, गाळले जात नाहीत. ते विभक्ती प्रत्यय तसेच राहतात आणि दुसरा शब्द येऊन त्याला मिळतो आणि सामासिक शब्द तयार होतो. मग ते विभक्ती प्रत्यय लोप पावत नाहीत, म्हणून त्या तत्पुरुष समासाला अलुक तत्पुरुष समास म्हणतात. जसं दीनानाथ. या दिनामध्ये दिना आणि नाथ हे 2 शब्द आहेत. या ना मध्ये आ प्रत्यय आहे जो संस्कृत सप्तमीचा आहे. तो लोप पावायला पाहिजे आणि शब्द काय तयार व्हायला पाहिजे? दीननाथ. लक्षात आलंय का? परंतु तसं झालेलं नाही. हा आ कायम आहे आणि म्हणून हा अलुक तत्पुरुष समास आहे. खिसे कापू मध्ये ए, या ए मध्ये सुद्धा ई असतो, अ अधिक ई. बरोबर आहे ना?
मग हा ई लोप पावायला पाहिजे, पण तो लोप पावलेला नाही. खिस कापू व्हायला पाहिजे, पण तसा आहे का शब्द? नाही. खिसे कापू, मग हा ए लोप पावलेला नाही. म्हणजेच या खिसे मधला संस्कृत सप्तमीचा प्रत्यय ई लोप पावलेला नाही, तसाच राहिलेला आहे, म्हणून अलुक तत्पुरुष. पहारेकरी मध्ये सुद्धा ए प्रत्यय लोप पावलेला नाही, आणि म्हणून ठीक आहे त्याला म्हणायचं अलुक. ठीक आहे. पंके रुह, पंके मधला ए लोप पावलेला नाही. सरसीज, सरसी मधला ई लोप पावलेला नाही. अग्रेसर, अग्रे मधला ए लोप पावलेला नाही. तसेच ते दोन शब्द एकत्र आलेले आहेत. मग अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य असं आहे की या समासाची बहुतेक उदाहरणं ही संस्कृत सामासिक शब्दाची आहेत, आणि त्याच्यामधील पहिल्या पदाचे संस्कृत सप्तमीचे प्रत्यय लोप पावलेले नाहीत, आणि म्हणूनच त्याला अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणे. ओके, नेक्स्ट बघा, ज्या विद्यार्थ्यांना आता ज्यांनी ANP ॲपवरची अमोल पाटील सरांची जी बॅच घेतलेली आहे सर्वच, त्यांना तर हे मिळूनच जाईल. मराठी GS गणित बुद्धिमत्ता. पण ज्यांना स्पेशल मराठी घ्यायचं आहे, ठीक आहे, बाकीची घेतलेली आहे बाबा, किंवा मग सरांची तुम्ही मॅथ बुद्धिमत्तेची घेतलेली आहे, तुम्हाला स्पेशल मराठीची घ्यायची, तर त्यासाठी ही बॅच आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. ठीक आहे. तुम्हाला ही बॅच घेण्यासाठी काय करावं लागेल? ANP जे आपलं ॲप आहे, ठीक आहे, ते ॲप डाउनलोड करावं लागेल. त्या ॲपवर तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे, बरोबर आहे, आणि ती 499 रुपयामध्ये केवळ उपलब्ध आहे. ठीक आहे. आणि मग फक्त मराठी व्याकरणच नाही आहे या बॅचमध्ये. ठीक आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. फक्त मराठी व्याकरण नाही तर शब्दसंग्रह सुद्धा आहे. ठीक आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, वेगवेगळं साहित्य, त्याचे साहित्यिकांची टोपण नावं, त्यांना त्यांचं महत्त्वाचं साहित्य, त्यांना मिळालेले पुरस्कार, अशा सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये ठीक आहे शिकवलेल्या आहेत, त्यात बघायला मिळतील. विशेष म्हणजे या बॅचसोबत तुम्हाला माझं समृद्ध मराठी व्याकरण जे आहे पुस्तक, हे ई स्वरूपात मिळणार आहे. ई बुक स्वरूपामध्ये. ठीक आहे. माझं समृद्ध मराठी व्याकरण जे मी आता सांगितलं ना आधी तुम्हाला, ते तुम्हाला ई बुक स्वरूपात, म्हणजे तुम्हाला ते तुमच्या ॲपमध्ये वाचता येईल, मोबाईलमध्ये व लॅपटॉपमध्ये वाचता येईल. ठीक आहे. ते पण उपलब्ध आहे. याशिवाय हँड रिटन नोट्स पण आहेत. ठीक आहे. 130+ व्हिडिओ आहेत. सध्या या बॅचमध्ये 70 व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत, आणि बाकीचे अपडेट ही रेकॉर्डेड बॅच आहे. याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल की कुठेतरी लाईव्ह बॅच घेतलेली आहे मी घरी किंवा स्टुडिओमध्ये, आणि त्या लाईव्ह बॅचचेच जे रेकॉर्डेड आहेत लेक्चर तेच तुम्हाला टाकले असं नाही. हे रेकॉर्डेड बॅच जी आहे, या बॅचसाठी मी स्पेशल ठीक आहे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, की जेणेकरून लाईव्ह बॅचमधले इतरांचे जे काही गोष्टी असतात किंवा जो टाइमपास असतो तो तुमचा अजिबात होणार नाही. ठीक आहे. स्पेशल रेकॉर्ड केलेले व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. आणि असे तुम्हाला 130 व्हिडिओ मिळतील सर्व. ठीक आहे. प्लस 130 मिनिमम असतील, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात. आज 70 व्हिडिओ त्याच्यामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहेत. रोजचे 2-2, 3-3 किंवा 1-1, 2-2 असे त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड होत राहतात. रेकॉर्डेड बॅच आहे. ठीक आहे. आणि हिची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. तर तुम्ही तर घेतलेलीच असेल पाटील सरांची बॅच, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळूनच जाईल सर्व विषय घेतले असतील तर. पण नसेल घेतली तर मराठीची स्पेशल बॅच सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे. आणि ती तुम्ही घेतली असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा अवश्य सांगा. ज्या गृहिणी आहेत, येऊ शकत नाहीत किंवा करू शकत नाहीत, त्यांना केव्हाही व्हिडिओ बघण्यासाठी उपलब्ध असतात रेकॉर्डेड बॅचवर, आणि त्यामुळे अवश्य त्याचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट. अनारसा किडूक मिडूक गदारोळ. अनारसा किडूक मिडूक गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? शब्दसिद्धीवरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. अनारसा किडूक मिडूक आणि गदारोळ हे जे आहेत, हे आपल्या मराठीमध्ये आलेले शब्द तेलुगू भाषेतून आलेले आहेत. कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तेलुगू भाषेमधून. ठीक आहे. अनारसा किडूक मिडूक गदारोळ, बरोबर आहे. अनारसा खाण्याचा एक पदार्थ आहे. तांदूळ, खसखस, लवंग वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. किडूक मिडूकमध्ये ज्याला आपण अगदी कृश व्यक्ती म्हणतो, पाप्याचे पितर. ठीक आहे. त्याच्यानंतर गदारोळ आपल्या संसदेत होतो, विधिमंडळात होतो, बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला. मग हे तिन्ही शब्द कुठून आलेले आहेत? तेलुगूमधून आलेले आहेत. नेक्स्ट. वा,
काय अक्षर आहे त्याचे, या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. म्हणजेच काय करायचं आपल्याला, हे जे उद्गारार्थी वाक्य दिलेलं आहे या उद्गारार्थी वाक्याचं रूपांतर करायचं आहे विधानार्थी वाक्यामध्ये. ठीक आहे. विधानार्थी वाक्यामध्ये हे उद्गारार्थी चिन्ह नसतात. मग आपल्याला फक्त उद्गारार्थी चिन्ह काढून चालणार नाही, त्याचा अर्थ कायम राहिला पाहिजे. आणि हे उद्गार जे काढलेले आहेत वा, ह्या ज्या भावना आहेत, उत्कट भावना, ह्या त्या वाक्यामध्ये विधानार्थी वाक्यामध्ये सुद्धा प्रगट व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे. ठीक आहे. मग काय होणार, त्याचे अक्षर अतिशय खराब आहे असं होणारच नाही, कारण वा प्रशंसा केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ते खराब असणार नाही. ठीक आहे. तो अर्थच नाही आहे त्या वाक्याचा. त्याचे अक्षर चांगले आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही, कारण फक्त चांगलं आहे तर आपण त्यासाठी वा ह्या उत्कट भावना प्रगट करत नाही, हे केवळ प्रयोगी अव्यय वापरत नाही. म्हणजे ते चांगल्यापेक्षा आणखी काहीतरी जास्त आहे, आणि म्हणून त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे हे आपलं उत्तर असेल. हे त्याचं योग्य रूपांतर आहे. एक लक्षात घ्या की इथे हे जे केवळ प्रयोगी अव्यय वापरलेलं आहे, प्रशंसा केलेली आहे, बरोबर आहे ना, मग त्या भावना इथे व्यक्त व्हायला पाहिजे विधानार्थी वाक्यामध्ये. ठीक आहे. म्हणून त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या त्या भावना इथे व्यक्त होतात, आणि म्हणून हे योग्य उत्तर आहे. त्याचे अक्षर सुवाच्य आहे हे सुद्धा होणार नाही. चांगले आहे, सुवाच्य आहे, ठीक आहे, हे होणार नाही. का होणार नाही, कारण मग ते जर उत्तर घेतलं तुम्ही तर या वाला काही अर्थच नाही. ठीक. तर ह्या भावना इथे व्यक्त व्हायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी करताना उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या उत्कट भावना प्रगट केलेल्या असतात त्या उत्कट भावना, ठीक आहे, विधानार्थी वाक्यामध्ये सुद्धा दिसायला पाहिजे. फक्त सुंदर किंवा सुवाच्य नाही, चांगले नाही, तर अतिशय सुंदर आहे. ठीक आहे. आणि म्हणून सी हे आपलं उत्तर असेल. पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. ठीक आहे. बघा, बरेच विद्यार्थी शब्दशक्ती पण करत नाहीत, आणि केलं तर फक्त 3 शब्दशक्ती करतात, अभिधा, व्यंजना, लक्षणा. बरोबर आहे. आता इथे उपप्रकार विचारलेला आहे तुम्हाला. मित्रांनो, हे उपप्रकार राज्यसेवेला, कंबाईनला सुद्धा विचारत नाहीत, पोलीस भरतीला विचारतात, हे लक्षात घ्या. मग तुमचा जर असा गैरसमज असेल की आपण वरवर अभ्यास केला की आपण पोलीस होऊ, अजिबात शक्य नाही. ठीक आहे. MPSCचं मेरिट फार कमी असते, पोलीस भरतीचं मेरिट खूप जास्त असते, हे लक्षात घ्या. लक्षात आलं का? आणि MPSC करणारे सुद्धा विद्यार्थी पोलीस भरतीचे फॉर्म भरतात, ज्यांनी मेन्स दिलेली असते, प्रिलिम पास झालेले असतात, मग त्यांचा अभ्यास डिटेल झालेला असतो. त्या अभ्यासामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नाही. त्यांना क्रॉस करायचं आहे, त्यांच्याबरोबर येऊन उपयोग नाही, बरोबर आहे ना. म्हणून प्रकार उपप्रकार सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हे मला सांगायचं आहे. बघा, आता शब्दशक्ती ओळखायची. आपल्याला उदाहरणं दिली आहेत, प्रवीण, कुशल, वज्र. ठीक आहे. प्रयोजनवती लक्षणा, निरूढा लक्षणा, अभिधा लक्षणा. ठीक आहे. इथला पर्याय काय माहिती नाही, पण आपलं उत्तर जे आहे ते आहे निरूढा लक्षणा. काय? निरूढा लक्षणा. बघा, निरूढा याचा अर्थ काय, रूढीने तो लक्षार्थ काय झालेला असतो. लक्षणा शब्दशक्ती आहे या शब्दांमध्ये, आणि ती निरूढा आहे. म्हणजे काय, प्रवीण याचा अर्थ कुशल, एखाद्या गोष्टीमधला एक्सपर्ट, हा अर्थ त्याला प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. वज्र म्हणजे कठीण, दगड, हे जे अर्थ प्राप्त झाले आहेत हे लक्षणा शब्दशक्तीमध्ये येतात, पण हे अर्थ त्याला रूढीने प्राप्त झालेले आहेत, आणि म्हणून त्याला निरूढा लक्षणा असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? निरूढा लक्षणा. आणखी एक चांगलं उदाहरण देतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. म्हणजे प्रवीण या शब्दाचा अर्थ, कुशल, वज्र याचा आपण जो अर्थ घेतो ना, ठीक आहे, तो रूढीने त्याला मिळालेला आहे, म्हणून त्याला निरूढा म्हणतात, निरूढा लक्षणा. आता बघा, मी आणखी एक उदाहरण सांगतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुटका केली. मग आता हातावर तुरी दिल्या महाराजांनी म्हणजे काय केलं? औरंगजेबाने हात पुढे केला, महाराजांनी तुरी आणल्या होत्या सोबत, दिल्या, आणि महाराज तिथून निसटले, पसार झाले, असा अर्थ होतो का त्याचा? शब्दशः नाही. तिथे अभिधा घेत नाही आपण. हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे, डोळ्या देखत फसवणे, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलंय का? मग हा अर्थ जो आहे, हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे, हा रूढीने प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. आणि मग तिथे सुद्धा काय होते? निरूढा लक्षणाच होते. केसाने गळा कापणे. मला केसाने कसं काय गळा कापता येईल बाबा? मांजा बिंजाने ठीक आहे, केसाने, बरोबर आहे. तर
केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. हा रूढीने अर्थ प्राप्त झालेला आहे. मग आता आपण जेव्हा केसाने गळा कापणे असं म्हणतो तेव्हा लगेच आपल्या समोर तो अर्थ येतो की विश्वासघात करणे. हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे. म्हणजे हे रूढीने प्राप्त झालेले अर्थ आहेत. मग त्याला तेव्हा निरूढा लक्षणा शब्दशक्ती असते आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल? निरूढा लक्षणा. ओके, नेक्स्ट. दुहेरी अवतरण चिन्ह या विराम चिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? सिंपल आहे. दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतो आपण? संबोधन दर्शवताना नाही. संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरतात. एखाद्या नावाने हाक मारली की त्याच्यानंतर स्वल्पविराम येतो. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता मात्र दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. आणि एखादा शब्द हायलाईट करायचा असेल तुम्हाला तर मग एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. पण एखाद्याच्या तोंडचं वाक्य जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहित असतो. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहित असतो. उदाहरणार्थ, टिळक म्हणतात किंवा टिळक म्हणाले, स्वल्पविराम देतो आपण आणि दुहेरी अवतरण मध्ये लिहितो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तोंडचे वाक्य आहे. ठीक. मग तोंडचे वाक्य लिहिताना दुहेरी अवतरण चिन्हाचा काय केला जातो? उपयोग केला जातो. उत्कट भावना व्यक्त करताना आपण उद्गारार्थी चिन्ह वापरतो. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असला, वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा असला तर आपण काय वापरतो? अपूर्ण विराम वापरतो. काय वापरतो? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण विराम वापरतो आपण. लक्षात आलं काय? किंवा त्याला द्विबिंदू चिन्ह पण म्हणतात. असे दोन बिंदू देतो ना आपण. ठीक. तर आपलं उत्तर काय आहे? मग बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपण लिहित असतो. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात? विराम चिन्हावर दोन प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. बरोबर आहे. संक्षेप चिन्ह, लोप चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. तर आपण एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल, ठीक आहे, तर आपण लोप चिन्ह वापरतो. कोणतं चिन्ह वापरतो? लोप चिन्ह वापरतो. ठीक आहे. संक्षेप चिन्ह जे आहे ते आपण ॲब्रिव्हिएशन, संक्षिप्त रूप लिहिताना वापरत असतो. ठीक आहे. पूर्णविरामासारखं असतं. आपण पूर्णविरामाला पण म्हणता येईल तुम्हाला संक्षेप चिन्ह. जसं गो ग आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. मग ते गोपाळ गणेशचं संक्षिप्त रूप आहे. ठीक आहे. मग त्याला संक्षेप चिन्ह म्हणतात. ठीक आहे. संयोग चिन्ह केव्हा वापरतो आपण? दोन शब्द जोडताना किंवा एखाद्या ओळीवर शब्द लिहिताना तो शब्द अपूर्ण राहिला त्याचा पुढचा भाग खालच्या ओळीवर येतो तेव्हा सुद्धा आपण संयोग चिन्ह वापरतो. आणि अपसरण चिन्ह केव्हा वापरतो आपण? जर आपण बोलताना आपल्या विचाराची मालिका खंडित झाली, ठीक आहे, तर मग तिथे आपण काय करतो? अपसरण चिन्ह वापरतो. ठीक आहे. हे संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह अशा डॅशनी दाखवतात. हेच त्याचं साईन आहे. दोघांचे सारखेच आहेत. ओके. मग आपलं उत्तर काय? लोप चिन्ह. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. अचूक विधेय ओळखा. ठीक आहे. अचूक काय ओळखायचं आहे आपल्याला? विधेय. विधेय म्हणजे काय मित्रांनो? तर विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे काय? क्रियापद. ठीक आहे. मग या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. गेले नाही, दणाणून गेले. आणि म्हणून दणाणून गेले हे क्रियापद आहे आणि तेच आपलं विधेय आहे. वाक्यातील क्रियापदाला विधेय म्हणतात. वाक्यातील कर्त्याला उद्देश्य म्हणतात. दणाणून गेले, दणाणून जाणारे काय? जंगल. जंगल हे उद्देश्य आहे. जंगल हा शब्द उद्देश्य आहे. दणाणून गेले हे विधेय आहे. ठीक आहे. सारे जंगल, सारे हे उद्देश्य विस्तार आहे. हे काय? उद्देश्य विस्तार करणारा शब्द आहे. उद्देश्य विस्तार. काय? उद्देश्य विस्तार. ठीक आहे. आणि वाघाच्या डरकाळीने हे विधेय विस्तार आहे. हे काय? क्रियापदाशी संबंधित शब्द आहे. वाघाच्या डरकाळीने दणाणून गेले त्याचा संबंध विधेयाशी येतो. विधेय विस्तार, उद्देश्य विस्तार, उद्देश्य आणि दणाणून गेले हे विधेय. वाक्य पृथक्करण. ओके. नेक्स्ट. उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅश डॅश चे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अचूक समानार्थी शब्द कोणता? कोणत्या कीटकाला आपण उद्योगी शिस्तप्रिय म्हणून ओळखतो? भ्रमर, पिपिलिका, विहंग. हे विहंग नाही, ऍक्च्युअली विहंग पाहिजे. विहंग
आणि खग. बघा, विहंग आणि खग या दोघांचा अर्थ होतो पक्षी. आपल्याला कीटक विचारलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन तर नाहीतच, कारण विहंग आणि खग पक्षी. कोणता पक्षी हे पण दिलेलं नाही आपल्याला. कोणता पक्षी उद्योगी, शिस्तप्रिय असं काही ठीक आहे आपल्याला दिलेलं नाही आहे पक्षी म्हणून. कीटक दिलेलं आहे. भ्रमर आणि पिपलिका. तर भ्रमर हा काही उद्योगी किंवा शिस्तप्रिय म्हणून वापरला जात नाही. ठीक आहे, मग पिपीलिका हे आपलं उत्तर आहे. आणि पिपीलिका म्हणजे मुंगी. समानार्थी शब्द जर माहिती असेल तर लगेच लक्षात येते. पिपीलिका म्हणजे काय? मुंगी. ठीक आहे, मुंगी शिस्तप्रिय असते. आपण एका ओळीमध्ये जातात वगैरे वगैरे, उद्योगी आहेत, बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती आहे अन्न साठवून ठेवणे वगैरे ती प्रक्रिया. तर त्याचं उत्तर आहे पिपीलिका. ओके, नेक्स्ट. संपले. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा बघितला मीरा भाईंदर विवारचा जो पेपर आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुन्हा आपण नंतरच्या लेक्चरमध्ये भेटू. तिथे पुन्हा आपण काय करणार आहे, एक प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणार आहे. ओके, निश्चितच लक्षात आलं असेल, समजलं असेल. ठीक आहे, फायदा होत असेल तर कमेंट्स करा. ठीक आहे, आणि आपल्या मित्रांना जरूर सांगा. ठीक आहे, आणि आपण असे परीक्षेपर्यंत जेवढेच काही पेपर होतील 2024चे आहेत, ते संपले की आपण 2023चे पण घेऊ. तोपर्यंत आपण हे रेग्युलर घेत राहणार. ओके, यस.